Now today we are going to see the practice set 6.2. Within that, question number third from question number 6. Prove that. In the previous session we have seen the show that question or prove that question. The first one is sin square theta upon cos theta plus cos theta is equal to sec theta, and the second question was cos square theta in bracket 1 plus tan square theta is equal to 1. हे दोन क्वेश्चन्स आपण प्रूव्ह केलेले आहेत. आता आपल्याला थर्ड क्वेश्चन जो आहे अंडर रूट 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा इज इक्वल टू सेक थिटा मायनस टॅन थिटा, हा क्वेश्चन आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. शो दॅट चे जे क्वेश्चन जे आहेत हे क्वेश्चन प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला या आयडेंटिटी ज्या आहेत या आयडेंटिटीज आणि आपले कॉमन रेशो जे आहेत साइन कॉस टॅन कोसेक सेक आणि कॉट हे रेशोज आपल्याला तिथे यूज करावे लागतात. सगळे क्वेश्चन जे आहेत ते लॉजिकल क्वेश्चन्स असतात. आपल्या लॉजिक नुसार हे क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करत असतो. मी जी मेथड दिलेली आहे त्या मेथडनं किंवा इतरही मेथडनं तुम्ही हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. आता फक्त व्यवस्थित नीट लक्ष द्या, आपापसात काही बोलू नका, समोर नीट पाहून घ्या काय सांगतो मी ते. जर तुम्हाला काही समजलं नाही तर तुम्ही लगेच ते विचारू शकता, मी ते परत एक्सप्लेन करत. नाउ विल सी द क्वेश्चन नंबर 3, that is under root 1 minus sin theta upon 1 plus sin theta is equal to sec theta minus tan theta. आता हा जो या टाइपचे जे क्वेश्चन जे असतात, मी मागे सांगितले प्रत्येक क्वेश्चनला काहीतरी लॉजिक आपल्याला यूज करावं लागतं. काही ठराविक दिलेली जी ट्रिक जी असते ती जर यूज केली तर इझिली ते आपल्याला सॉल्व्ह होतात. आता या टाइपचे असे जे क्वेश्चन्स असतात तर याच्यामध्ये आपल्याला 1 मायनस साइन थिटा 1 प्लस साइन थिटा असा वरती एक न्यूमरेटरला एक साइन थिटा नंतर एक साइन ज्यावेळेस येत असतं त्यावेळेस आपण काय करतो, त्याला रॅशनलाइज न्यूमरेटर किंवा डिनॉमिनेटर करत असतो. रॅशनलाइजिंग आपल्याला करून घ्यायचं, त्याचे एक साइन असेल ते चेंज होईल. First we will take the left hand side and the left hand side is 1 minus sin theta upon 1 plus sin theta. हे आपण याचा लेफ्ट हँड साइड इथे घेतली आणि या लेफ्ट हँड साइडला आता काय करायचं, याचा डिनॉमिनेटर जो आहे 1 plus sin theta, 1 plus sin theta आपल्याला काय करायचा, रॅशनलाइज करायचा. रॅशनलाइजिंग द न्यूमरेटर. रॅशनलाइज करत असताना काय करायचं की याचे जे साइन जे असणार या दोन्ही टर्मचं याच्या अपोजिट साइन घ्यायचं. म्हणजे 1 प्लस साइन थिटा असेल त्याला 1 मायनस साइन थिटा आणि न्यूमरेटर ऍज वेल ऍज डिनॉमिनेटरला आपल्याला मल्टिप्लाय करायचं. रॅशनलाइजिंग डिनॉमिनेटर. रॅशनलाइजिंग डिनॉमिनेटर म्हणजे काय करायचं, 1 प्लस साइन थिटा आहे ना तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 1 मायनस साइन थिटा ने मल्टिप्लाय करायचं. हा अंडर रूट मध्ये आला 1 मायनस साइन थिटा आणि याला मल्टिप्लिकेशन करायचं 1 मायनस साइन थिटा. इन द सेम वे 1 प्लस साइन थिटा इनटू 1 मायनस साइन थिटा. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्हीला आपण 1 मायनस साइन थिटा ने मल्टिप्लाय केलं. ही स्टेप समजली. आता हा नंबर आणि हा नंबर आहे पहा 1 मायनस साइन थिटा 1 मायनस साइन थिटा दोन्ही सेम आहेत ना. म्हणजे इथं आपल्याला काय मिळेल की 1 मायनस साइन थिटाचा स्क्वेअर 1 मायनस साइन थिटा इनटू 1 मायनस साइन थिटा 2 इनटू 2 म्हणजे काय येतं 4. 4 म्हणजे काय 2 चा स्क्वेअर. इथं 1 मायनस साइन थिटा इनटू 1 मायनस साइन थिटा म्हणजे 1 मायनस साइन थिटाचा स्क्वेअर आहे. येते एक लक्षात आहे 1 मायनस साइन थिटाचा स्क्वेअर आहे. सो लेफ्ट हँड साइड मध्ये काय 1 मायनस साइन थिटाचा स्क्वेअर 1 मायनस साइन थिटाचा स्क्वेअर.
आता इथं पाहायचं 1 प्लस साइन थिटा 1 मायनस साइन थिटा a प्लस b a मायनस b हा फॉर्म्युला आठवतो तुम्हाला a प्लस b a मायनस b a प्लस b a मायनस b काय येतं a प्लस b a मायनस b इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर a प्लस b a मायनस b म्हणजे काय a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजे इथं काय खाली 1 चा स्क्वेअर या पूर्ण हे रूट मध्ये 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थीटा a प्लस b a मायनस b म्हणजे काय हा a प्लस b आणि हा a मायनस b म्हणजे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर 1 चा स्क्वेअर आणि साइन थीटाचा स्क्वेअर आता 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा ह्या आता सध्या मी असंच ठेवतोय नंतर त्याचं स्क्वेअर रूट काय आहे ते सांगतो तुम्हाला 1 मायनस साइन थिटाचा स्क्वेअर अपॉन 1 चा स्क्वेअर काय होतो 1 त्यानंतर साइन 1 हे साइन स्क्वेअर थिटा आहे तिथे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा वन मायनस साइन थिटा याचा स्क्वेअर अपॉन आता 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा ही आयडेंटिटी पहा ही आयडेंटिटी पहा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 हा 1 मी ऍज इट इज ठेवला पहा हा साइन स्क्वेअर थिटा प्लस जो आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस जो आहे तो जर मी राइट हँड साइडला दिला तर काय होईल म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू इथे काय राहील cos स्क्वेअर थिटा म्हणजे ही जी आयडेंटिटी आहे कुठली 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय येतं cos स्क्वेअर थिटा 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू cos स्क्वेअर थिटा ही पूर्ण रूट मध्ये आता याचा स्क्वेअर रूट जर आपण काढलं पहा 1 मायनस साइन थिटाचा स्क्वेअर आहे हा पूर्ण स्क्वेअर आहे आणि स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काढतो त्यावेळेस हे स्क्वेअर कॅन्सल होतो म्हणजे इथं फक्त काय राहील 1 मायनस साइन थिटा कसं राहतं ते नीट पहा तुमच्या जर लक्षात येईल अंडर रूट मध्ये 4 असेल 4 म्हणजे काय आहे 2 चा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर म्हणजे किती येतो 4 आणि 4 चा स्क्वेअर रूट किती येतं 2 म्हणजे अंडर रूट मध्ये ज्यावेळेस एखाद्या नंबरचा स्क्वेअर असतो त्यावेळेस बाहेर येताना फक्त काय लिहितात त्याचा नंबर काय लिहितात त्याचा नंबर म्हणजे फक्त काय लिहायचं आपल्याला 1 मायनस साइन थिटा हा काय लिहिला आपण 1 मायनस साइन थिटा स्क्वेअर रूटच्या बाहेर काढल्यावर का तो लिहिला आपण हा स्क्वेअर जो आहे ना हा स्क्वेअर इथं कॅन्सल झाला स्क्वेअर रूट मुळे हा स्क्वेअर कॅन्सल झाला म्हणजे इथं cos स्क्वेअर थिटा आहे त्याचं स्क्वेअर रूट काय cos थिटा cos स्क्वेअर थिटा आहे त्याचं स्क्वेअर रूट काय आलं cos थिटा म्हणजे आपल्याला इथं काय मिळालं 1 मायनस साइन थिटा अपॉन cos थिटा म्हणजे ही टर्म जी आहे ही टर्म कशी येणार आहे 1 अपॉन cos थिटा मायनस साइन थिटा अपॉन cos थिटा ही जी टर्म आलेली ही कशी आली पहा 1 अपॉन हा cos थिटा हा मायनस आहे इट इज sin थिटा अपॉन cos थिटा 1 अपॉन cos थिटा 1 अपॉन cos थिटा cos थिटाचा रेसिप्रोकल काय sec थिटा आहे ना रेसिप्रोकल माहिती आहे सगळे आता cos 1 अपॉन cos थिटा म्हणजे काय sec थिटा मायनस sin थिटा अपॉन cos थिटा काय sin थिटा अपॉन cos थिटा इथे लिहिलेले पहा तुम्ही हे रेशो जे बेसिक रेशो जर तुम्हाला लक्षात नसतील ना तर एकच काय येईल तुमच्या तुम्हाला समजणार नाही tan थिटा या आले राईट हँड साइड बाकीच्या वया पुस्तकं बंद करा समोर लक्ष द्या फक्त जे सांगतो तिच्याकडे लक्ष राहू द्या 1 minus sin theta 1 plus sin theta is equal to sec theta minus tan theta आपण लेफ्ट हँड साइड घेतली याचं आपण रॅशनलाइज केलं रॅशनलाइजिंग द डिनॉमिनेटर म्हणजे काय केलं या 1 plus sin theta चा अपोजिट 1 minus sin theta जो आहे त्याने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आपण मल्टिप्लाय केले तर मल्टिप्लाय म्हणजे इथं काय आलं 1 minus sin theta 1 minus sin theta त्याचं स्क्वेअर झालं 1 minus sin theta चं स्क्वेअर इथं काय आलं 1 plus sin theta 1 minus sin theta a plus b a minus b इथं आलेले a plus b a minus b च काय एक्सपान्शन a स्क्वेअर minus b स्क्वेअर 1 स्क्वेअर minus sin स्क्वेअर थीटा
1 मायनस साइन थिटाचा स्क्वेअर ऍज इट इज ठेवला 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा इथं आला 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय कॉस स्क्वेअर थिटा 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा याचं स्क्वेअर रूट काढलं तर 1 मायनस साइन थिटा हा कॉस स्क्वेअर थिटा याचं स्क्वेअर रूट काढलं कॉस थिटा हा 1 अपॉन कॉस थिटा घेतला आणि साइन थिटा अपॉन कॉस थिटा 1 अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू सेक थिटा आणि साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा यानुसार आपण प्रूव्ह केले काही नसेल समजलं तर विचारा मग नंतर नेक्स्ट एक्झाम्पल घ्या हे समजलं यासाठी तुम्हाला बेसिक ट्रिगोनोमेट्रिक रेशो माहित असायला पाहिजे ते सांगितले हे पण लिहिलेले आणि याच्यावरच पुढचे रेशो तयार होतात शिफ्ट केल्यानंतर Now the next example, sec theta minus cos theta cot theta plus tan theta is equal to काय द्यायचं आपल्याला tan theta into sec theta बरं लक्ष द्या इकडे लेफ्ट हँड साइड काय दिली आपल्याला sec theta minus cos theta cot theta plus tan theta आपल्याला इथे काय काय लागतंय tan theta लागतोय आणि sec theta लागतो tan theta याच्यामध्ये आहे लेफ्ट हँड साइड मध्ये अगोदर लेफ्ट हँड साइड घेऊ आपण लेफ्ट हँड साइड काय आपली sec theta minus cos theta cot theta plus tan theta आपल्याला इकडे tan theta लागतोय आणि काय मल्टिप्लाय काय करायचंय sec theta मग आता इथं काय काय दिलेलं आहे sec theta इथं आहे cos theta इथं आहे cot theta आणि tan theta आहे आता हा sec theta जो आहे sec theta हा cos theta आपल्याला ते कॅन्सल करायचे इथे जी टर्म लागणार आहे ती टर्म पाहायची आपण sec theta कशाचा रेसिप्रोकल आहे cos चा हे रेसिप्रोकल तरी माहित पाहिजे तुम्हाला sin cos tan त्यानंतर sin चा रेसिप्रोकल काय cosec cos चा रेसिप्रोकल cos चा sec आणि tan चा cot तीन रेशो sin cos tan झाले sin चा रेसिप्रोकल cosec त्यानंतर cos चा रेसिप्रोकल sec आणि tan चा रेसिप्रोकल cot येते का लक्षात हे सगळं रेसिप्रोकल आता तिसरा चौथा दिवस आहे आता रेसिप्रोकल वगैरे तुमच्या लक्षात यायला पाहिजे सुरुवातीच्या कालावधीत सुरुवातीला लक्षात येत नाही पण नंतर समजतं सारखं ते पाहून हे रेशिओज वगैरे सगळे पाठ होतात आता sec theta म्हणजे काय लिहिता येईल आपल्याला 1 upon cos theta minus cos theta इथं आता cot theta आहे cot theta म्हणजेच काय tan theta चा रेसिप्रोकल आहे ना 1 upon tan theta असे करता येईल किंवा tan theta जो आहे tan theta is equal to इथे लिहिलं आपण sin theta upon cos theta is equal to tan theta आणि cot theta काय होतो cos theta upon sin theta मग मी तर cot theta ऐवजी काय लिहू शकतो cos theta upon sin theta प्लस tan theta म्हणजे काय येतं sin theta upon cos theta काय लिहिले ते पाहून घ्या sec theta ऐवजी काय लिहिलं आपण हा त्याचा रेसिप्रोकल आहे cos theta as it is लिहिला आपण cot theta म्हणजे काय cos theta upon sin theta आणि tan theta काय sin theta upon cos theta आता याची आपण ऍडिशन करू cos theta into 1 cos theta 1 into 1 minus cos theta into cos theta
कॉस स्क्वेअर थिटा. ही ब्रॅकेट एलिमेंट मल्टिप्लाय. इथं आता याचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करावं लागेल. कॉस थिटा इंटू कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन थिटा इंटू साइन थिटा साइन थिटा इंटू कॉस थिटा. हे मल्टिप्लिकेशन समजलं का? 1 into 1 1 आलं cos theta into cos theta cos square theta cos theta into 1 cos theta. त्यानंतर इथे काय आलं आपलं cos theta into cos theta cos square theta plus sin theta into sin theta sin square theta sin theta into cos theta. आता 1 minus cos square theta हे आयडेंटिटी पहा. हा 1 ऍज इट इज ठेवला आपण. हा प्लस cos square theta इकडे आल्यानंतर काय होईल? 1 minus sin square theta is equal to काय होईल? sin square theta. इथे लिहू sin theta sin square theta upon cos theta into cos square theta plus sin square theta काय आहे काय? तर sin square theta plus cos square theta is equal to 1. आठवतात का ते आयडेंटिटी? आणि याच्या ऐवजी लिहिलं. आता तुम्हाला एक्झामला हे लिहावं लागेल. वी नो दॅट sin square theta plus cos square theta is equal to 1. ही आयडेंटिटी तुम्हाला लिहायची आहे. मी आता इथे एक्सप्लेन करतोय, सांगतोय म्हणून तुम्हाला समजतं. पेपर चेक करणार कसं काय समजणार तुम्ही कसं लिहिता. ही आयडेंटिटी काय? cos square theta plus sin square theta म्हणजे sin square theta plus cos square theta is equal to 1. हा 1 लिहिला मी याच्या ऐवजी. आणि हा जो आहे तो sin theta into cos theta as it is. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? आता काय काय कॅन्सल होईल ते पाहून घ्यायचं याच्यामध्ये. हा sin स्क्वेअर हा स्क्वेअर कॅन्सल होईल आणि हा कॅन्सल होईल. बरोबर आहे ना? cos cos नाही ना कॅन्सल. असं असेल तर कॅन्सल होईल ना. हां इथपर्यंत समजलं का? हा स्क्वेअर कॅन्सल. दोन होत ना. sin थीटा म्हणजे काय? sin स्क्वेअर थीटा म्हणजे काय? sin थीटा इनटू sin थीटा. मग एक स्क्वेअर आणि हा कॅन्सल झाला. आता काय काय शिल्लक राहिलं ते आपण इथे लिहू. याच्यातले एक sin थीटा राहिला शिल्लक. हा sin थीटा लिहिला अपॉन cos थीटा इनटू 1 अपॉन cos थीटा. sin थीटा अपॉन cos थीटा काय? tan थीटा. हा इथं sin थीटा अपॉन cos थीटा काय? tan थीटा इनटू 1 अपॉन cos थीटा. cos थीटा कशाचा रेसिप्रोकल आहे? sec थीटा. डॉट म्हणजे काय? डॉट म्हणजे गुणिले इज इक्वल टू RHS. आले का राइट हँड साइड? tan थीटा इनटू sec थीटा. कशा सगळं पूर्ण त्या आयडेंटिटीज वर आहे. आणि त्या सगळ्या आयडेंटिटीज मी पहिल्या दिवसापासूनच केलेल्या आहेत. त्या बेरीज देखील केलेल्या नाही. आणि 3 रेशो त्याचे रेसिप्रोकल या आयडेंटिटीज त्या फक्त शिफ्ट करतात. आणि लॉजिक यूज फक्त काय केले? एकदा तुम्ही स्वतः सॉल्व केल्याशिवाय येणार नाही. तुम्ही हे पहा घरी गेल्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही स्वतः सॉल्व करा तर तुम्हाला ते येणार. म्हणजे व्यवस्थित लगेच एक्झामला आलं की लगेच सोडवता येईल. 3-3 मार्काला हा क्वेश्चन असतोच. लास्ट क्वेश्चन मध्ये हा क्वेश्चन जो आहे तो बोर्ड पेपरला येतोच. कुठलाही जुना पेपर तुम्ही पहा त्याच्यामध्ये प्रूव्ह दॅटचा क्वेश्चन हा असतोच. प्रूव्ह दॅट आणि ऍप्लिकेशन जे आहे तो देखील सोपा टॉपिक आहे. सुरुवातीला जरा डिफिकल्ट जातं पण एक दोनदा रिव्हिजन केली स्वतः सॉल्व केले ना ते क्वेश्चन खूप इझी जातं. ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण आता. चौथा झाला 5वा. cot theta plus tan theta is equal to cosec theta into sec theta. बर लक्ष द्या आता. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 आहे cot theta plus tan theta is equal to cosec theta into sec theta. लेफ्ट हँड साइड आपण घेऊ.
कॉट थिटा प्लस टॅन थिटा. आता याच्यामध्ये लेफ्ट हँड साइड स्क्वेअर वगैरे नाही, स्क्वेअरची आयडेंटिटी काय लागणार नाही, पण पहिल्या आयडेंटिटी ज्या आहेत त्या आपल्याला यूज करता येतील. काय पहिल्या आयडेंटिटी? कॉट थिटा इज इक्वल टू काय? कॉस थिटा अपॉन साइन थिटा. तर लगेच पाहिलं तरी आलं पाहिजे समोर. कॉट थिटा इज इक्वल टू कॉस थिटा अपॉन साइन थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू काय? Sin theta upon cos theta. Cos theta. प्लस आहे, मल्टिप्लाय असेल त्यावेळेस कट होतात ते. बर, त्यानंतर आता याची मल्टिप्लिकेशन ऍडिशन येईल. ऍडिशन कशी येईल? डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं म्हणजे sin थिटा into Cos theta. cos theta आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन cos theta into cos theta Cos square theta. cos square theta plus sin theta into sin theta Sin square theta. sin cos square theta plus sin square theta म्हणजे काय? sin square theta plus cos square theta is equal to काय? 1 upon sin theta into Cos theta. cos theta. आलं नाही? याला आपण असं म्हणतो लिहिता येईल 1 upon sin theta into 1 upon cos theta. 1 upon sin theta म्हणजे cosec theta into 1 upon cos theta म्हणजे Sec theta. आलं की राइट हँड साइड इज इक्वल टू राइट हँड साइड. हा झाला क्वेश्चन नंबर 5. काय डिफिकल्टी असेल तर विचारा याच्यामध्ये. शेवटचं म्हणजे आणखी 7 क्वेश्चन आहेत. आज शिकवलं त्याच्यामध्ये बंद करतो.